मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITIचा रिझल्ट लागला आहे 10 तारीखला आणि सगळेजण पास झालेलेच असणार। तर किती एकूण प्रमाणपत्र मिळणार आहेत ITIकडून, ITI सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर वेगवेगळे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एकूण प्रमाणपत्र किती मिळतात हे आणि डाउनलोड कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये बघत आहोत। तर सुरुवातीला तुम्हाला जेवढे काही प्रमाणपत्र आहेत, हाऊ मेनी सर्टिफिकेट्स आर देअर फ्रॉम ITI, तर पहिलं प्रमाणपत्र आहे म्हणजे फर्स्ट इयर। आता तुम्ही 2 वर्षाचं जर ITI केलेला असेल तर तुम्हाला एक मार्क स्टेटमेंट मिळतं, आपण त्याला मार्कशीट म्हणतो। तर ॲन्युअल 1 म्हणजे फर्स्ट इयरचं मार्क स्टेटमेंट मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरचे सगळे मार्क्स असणार आहेत। याची PDF सुद्धा डाउनलोड करू शकता। आता तुम्हाला इथे फोटोज, QR कोड हे सगळं असणार आहे। त्याचप्रमाणे सेकंड इयरची मार्कशीटसुद्धा अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे। तर सेकंड इयर मार्कशीट, तर याच्यामध्ये ॲन्युअल 2 आपण त्याला म्हणतो, तर त्याचे मार्क्स त्या ठिकाणी एंटर केलेले असतात। हे झालं दुसरं सर्टिफिकेट। तिसरं प्रमाणपत्र म्हणजे या दोघांचं मिळून म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असं मिळून तुम्हाला कॉन्सॉलिडेटेड सर्टिफिकेट मिळतं किंवा स्टेटमेंट मिळतं। तर कॉन्सॉलिडेटेड सर्टिफिकेटमध्ये दोन्ही वर्षाचे मार्क्स ॲड केलेले असतात, म्हणजे पहिल्या वर्षाचे 600, दुसऱ्या वर्षाचे 600 असे मिळून 1200 आणि मिळालेले तुमचे जे सेक्युर्ड म्हणजे तुम्ही मिळवलेले मार्क्स यांची बेरीज त्या ठिकाणी करून दोन्ही वर्षाचं सर्टिफिकेट म्हणजे कॉन्सॉलिडेटेड हे प्रमाणपत्र एक मिळणार आहे, म्हणजे तिसरं प्रमाणपत्र। आणि चौथं प्रमाणपत्र म्हणजे महत्त्वाचं NTC म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट। आता हे प्रमाणपत्र, या प्रमाणपत्राचा नंबर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ॲड करावा लागतो, तर हे प्रमाणपत्रसुद्धा तुमचं खूप महत्त्वाचं असणार आहे। अशी एकूण 4 प्रमाणपत्र मिळणार आहेत। आता ही तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करावी लागतात। त्याच्यासाठी आता सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी, प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला SID पोर्टलवरच यायचं आहे। SIDची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर यामध्ये तुम्हाला इथे बघा डाउनलोड सेक्शन आहे, तर याच्यावर मार्कशीट डाउनलोड होतात सगळ्या प्रकारची, फर्स्ट इयर, सेकंड इयर, कॉन्सॉलिडेटेड आणि सर्टिफिकेट म्हणजे या ठिकाणी NTC प्रमाणपत्र इथे डाउनलोड होतं। आणि त्यानंतर जे विद्यार्थी 2014 पूर्वीचे आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे टॅब या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर हा एक सेक्शन आहे। इथे तुम्हाला मार्कशीटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही CTS घ्यायचे आहे। आता ITIचे विद्यार्थी CTS घेऊ शकतात। त्यानंतर तुमचा PRN नंबर जो असतो R एंटर करून टाकायचा आहे, R240 असा जो नंबर आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख एंटर करायची आहे आणि व्ह्यू डिटेलमध्ये जायचं आहे। आता व्ह्यू डिटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता डाउनलोडमध्ये आपण PRN नंबर वगैरे टाकून व्ह्यू डिटेलमध्ये आलेलो आहोत। तर अशा प्रकारचे तुम्हाला दोन्ही प्रमाणपत्र दिसणार आहेत, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर। तर इथे फर्स्ट इयर सर्टिफिकेट तुम्हाला इथून डाउनलोड करू शकता आणि सेकंड इयर सर्टिफिकेट या 3 डॉटवर डाउनलोड करू शकता। तर इथे गेल्यानंतर सेकंड इयर मार्कशीट अशा प्रकारचा काय येणार आहे, टॅब येणार आहे इथे, आणि इथे जाऊन तुम्ही सेकंड इयर मार्कशीट डाउनलोड करू शकता। त्यानंतर सेकंड इयर मार्कशीटसोबतच डाउनलोड कॉन्सॉलिडेटेड मार्कशीटसुद्धा या ठिकाणीच येणार आहे। तर अशा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे सर्टिफिकेट आहेत ते इथून तुम्ही या 3 डॉटवरून डाउनलोड करू शकता। म्हणजे फक्त तुम्हाला कुठेही लॉग इन करायची गरज नाही, OTP एंटर करायची गरज नाही, डाउनलोड सेक्शनमध्येच हे तुम्ही PRN नंबर टाकून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर ही एक पद्धत झाली आहे। दुसरी पद्धत म्हणजे इथे तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ट्रेनी या टॅबमध्ये यायचं आहे। ट्रेनी या टॅबमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला PRN नंबर एंटर करायचा आहे। इथे आपण PRN नंबर एंटर केलेला आहे R पासून सुरुवात करून, त्यानंतर जन्मतारीख, पण जन्मतारीख एंटर केलेली आहे आणि PRN नंबर कंटिन्यू करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड विचारला जातो, तो तुम्हाला माहीत पाहिजे। जर पासवर्ड विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करा आणि तुम्ही पासवर्ड एकदा रिसेट करून घ्या। इथे आपण आता पासवर्ड एंटर करतोय। पासवर्ड एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे। यावेळी तुम्हाला काय जातो, OTP जातो आणि हा OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन होणार आहे। म्हणजे लॉग इन करूनसुद्धा तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। OTP गेल्यानंतर लॉग इन पूर्ण होतं आणि तुमच्याकडे तुमची प्रोफाईल पूर्ण ओपन होते, ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण सगळी सर्टिफिकेट, ग्रीव्हन्स टाकायचं असेल, रिझल्ट एंटर करायचा असेल किंवा तुम्हाला तुमची जी प्रश्नपत्रिका आहे, उत्तरपत्रिका, तीसुद्धा या ठिकाणी। तर इथे या ठिकाणी आपण डाउनलोड मार्कशीटवर क्लिक केल्यानंतर
डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर सगळी प्रमाणपत्र तुम्हाला इथून डाउनलोड करता येतात. मग इथे तुम्हाला 3 डॉटवर जाऊन सगळी प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहेत. अशा प्रकारची अपडेट आहे. तर 17 तारीखला तुम्हाला साधारण सगळी प्रमाणपत्र संध्याकाळपर्यंत मिळून जातील आणि त्यानंतर त्याची प्रिंट आणि जे काही ऑप्शन येणार आहेत ते सुद्धा 17 नंतरच ॲक्टिव्ह होणार आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी सोमवारपर्यंतची वाट बघा. धन्यवाद.